आत्म्याचा धर्म आत्म्यापाशी ठेवून, देहाचा धर्म देहापाशी ठेवून जीवनमुक्त असतो. जे संत असतात ते आत्मानुसंधानात असतात. आणि मग समर्थ आपल्या समोर म्हणतायत, की प्रारब्धी टाकीला देहो, बोधे विटला संदेहो, आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळीवर. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं तो जीवनमुक्त, त्याचं शरीर अनिवार्य प्रारब्धावर सोडतो. त्याचे सगळे संशय जे आहेत ते फिटलेले असतात आणि अचेतन पांचभौतिक शरीर जे आहे ते मृत्यूपंथाने गेलं किंवा दीर्घायुषी झालं तरी त्याला त्याचं काहीही वाटत नाही. दशक 7वा समास 10वा देहांत निरूपण या समासाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. तर याआधी 3ऱ्या दशकामध्ये 9वा समास मृत्यू निरूपणाचा येऊन गेला. समर्थ त्यामध्ये सांगतात की मृत्यू न म्हणे, मृत्यू न म्हणे, अशी एक मोठीच्या मोठी यादी समर्थांनी दिलेली आहे की सर्वांच्या शरीराला मृत्यू अनिवार्यपणे आहेच. मग आता हा देहांत निरूपणाचा समास जो हे समर्थांनी सांगितलाय, मग त्या मृत्यू निरूपणाच्या समासात आणि देहांत निरूपण हा जो शब्द इथे समर्थांनी वापरलाय, या दोन शब्दांमध्ये काही फरक आहे का हो? त्या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. आता मृत्यू निरूपणाचा समास सांगितल्यानंतर समर्थांनी देहांत निरूपणाचा समास का सांगितला? तर मृत्यू आणि देहांत खरं तर या दोन्ही शब्दांचा अर्थ मरण असाच होतो. पण जो अज्ञानी असतो त्या अज्ञानाच्या देहाचा मृत्यूसमयी नाश होतो आणि वासना शिल्लक राहिल्यामुळे वासनापूर्तीसाठी तर परत जन्म त्या देहाला घ्यावा लागतो. आणि देहांत म्हणजे ज्याला आत्मानुभव आलेला आहे त्याच्या शरीराचं पतन होतं, म्हणजे तो देह पडतो, तेव्हा त्याला देहांत असं म्हणतात. बघा, साधू, संत, जीवनमुक्त, सद्गुरू हे आपणहून देह सोडून देतात. त्या देहाचा जो अंत आहे तो त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये ते करतात. आत्ताच सांगितल्याप्रमाणे समर्थांनी तिथी सांगून देह ठेवला माघवद्य नवमी. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. ते त्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये हा देह ठेवलेला आहे. यालाच देहांत म्हणजे देहाचा अंत त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये झालेला आहे. तिथे संपूर्णपणे मृत्यूचं भय जे आहे ते भय निघून गेलेलं आहे. आता आपल्या सर्वांना काय आहे तर मृत्यूचं भय आहे. कबूल करा किंवा नका करू, पण मृत्यूचं भय आहे. का मृत्यूचं भय आहे? तर देह सत्य वाटतो, हे जग सत्य वाटतं आणि ते सोडून आपल्याला जावंसं वाटत नाही. त्यालाच शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे भ्रम. ते जीवाला कशाचा भ्रम झालेला आहे? देह सत्यत्वाचा भ्रम झालेला आहे, जगत सत्यत्वाचा भ्रम झालेला आहे आणि या भ्रमामध्ये तो अडकलेला असल्यामुळे त्याला सत्यतत्वाचा अनुभव येत नाही. खरं तर जीवाचं मूळचं स्वरूप असे काय आहे तर सत्यतत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि संतांना याचा अनुभव आलेला असल्यामुळे ते काय होतात तर आपणहून देह सोडून देतात, कारण तत्वरूपाने ते या जगतामध्ये जे आहेत ते कायम स्वरूपी असतात. आणि या तत्वाचाच विचार या देहांत निरूपण समासामध्ये समर्थांनी केलेला आहे. आता हे ज्ञानी जे असतात ते तत्वरूपाने असतात देह पडल्यानंतर सुद्धा. आणि जे अज्ञानी असतात त्यांना मात्र सतत काय आहे तर हा देह जाण्याचं भय आहे, जग सोडून जाण्याचं भय आहे, या देहाने जगतामध्ये जे कमावलेलं आहे त्याचं भय आहे. आणि या भयामुळे किंवा हा जो भ्रम झालेला आहे त्यामुळे त्यांना तत्वाचा अनुभव येत नाही. आणि हे समर्थ सुरुवातीला समासाची सुरुवात करताना आपल्याला सांगतात की का अनुभव येत नाही तर मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. जे मिथ्य आहे ते सत्य वाटायला लागलं आणि जे सत्य ते नाहीच असं वाटतंय. कशामुळे? तर माया विभ्रमाचे कृत्य. तर मायेच्या भ्रमामुळे जीव भ्रमिष्ट झालेला आहे. मग आता भ्रम भ्रम कशाला म्हणतात तो? तर ह्या मायेचं स्वरूप सांगताना असं शास्त्र सांगतं की माया कशी आहे तर सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. ती सतच्या लक्षणांशी जुळत नाही, असतच्या लक्षणांशी जुळत नाही. आता सत म्हणजे परब्रह्म तत्व. परब्रह्म तत्व हे कसं आहे तर कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे.
ही अनंत कोटी ब्रह्मांड असली तरी आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नाश झाला तरी सुद्धा ते तत्व पूर्ण असं जे आहे ते आहेच. त्याला सत्तत्व म्हणतात. आणि असत म्हणजे काय, तर ते नाहीच त्याला असत म्हणतात. सशाचं शिंग आहे, आकाशाला लागलेलं फूल आहे, वांझेचा पुत्र, अशी शास्त्रकार उदाहरणं आपल्या समोर देतात. आता सशाचं शिंग कधी कोणी बघितलेलं आहे का? नाही. वांझ आणि पुत्र किती विरोधाभास आहे. म्हणजे ते कधीच नाही. मग असं मायेला म्हणावं का? तर ती प्रत्यक्ष अनुभवाला येतेय. सत म्हणावी, सत्य म्हणावी, तर ज्ञानकाळी तिची निवृत्ती होते. म्हणजे सतच्या लक्षणांशी जुळत नाही, असतच्या लक्षणांशी जुळत नाही, अशी ती विलक्षण आहे आणि म्हणून तिच्याबद्दल नक्की काहीही निर्वचन करता येत नाही. म्हणून ती कशी आहे, तर ती मिथ्या आहे. आणि अशी ही जी माया आहे, तिच्या प्रभावामुळे काय होतं, तर सत्य परब्रह्मावरती या जगताचा अध्यास होतो आणि अधिष्ठानरूप परब्रह्माचा अंदाज देखील ती जीवाला येऊ देत नाही. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, आश्चर्य वाटे या नसत्या छंदाचे, मिथ्या ते दिले साचे करून या. खरंच तिचा जो छंद आहे ना, याचं आश्चर्य वाटतं, की जे मिथ्या आहे ते काय वाटायला लागलं तर आपल्याला सत्य वाटायला लागलं. या मायेचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे, की सगळी शास्त्र, सगळे संत, बघा प्रस्थानत्रयी सारखे ग्रंथ आहेत, ब्रह्मसूत्र, उपनिषदे, नंतर भगवद्गीता आणि अनेक संत ग्रंथ आहेत आपल्या समोर. आणि सगळ्या ग्रंथांमधून एकच घोष होतो, की काय आहे, तर एकच परब्रह्म तत्व सत्य आहे. पण तरी सुद्धा जीवाला काय वाटतं, तर ते सत्य वाटत नाही. त्या बुद्धीचा निश्चय लवकर होत नाही. कारण जन्मोजन्मीचं अज्ञान त्या जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये त्या जगताचं सत्यत्व जे आहे, जे देहादी जगत हा शब्द नेहमी शास्त्रकार वापरतात. कारण देहासह जे जग आहे, त्या देहादी जगताचं सत्यत्व इतकं ठाण मांडून बसलेलं आहे आणि अनेक जन्मांपासून त्या जीवाच्या ठिकाणी हा देह सत्य, हे जग सत्य, हा भ्रम एवढा स्थिर झालेला आहे. का बरं? कारण दिसणाऱ्या जगाला नाही म्हणायचं. जे अदृश्य तत्व आहे, त्याला फक्त हो म्हणायचं आणि तेच फक्त आहे असं म्हणायचं. हे त्या जीवाला संत संगती देऊन एवढा अभ्यास करून सुद्धा पटत नाही. मग काय करावं जीवानी? तर ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, ते संत परोपरीने आपल्याला समजावून सांगतायत, की यदृष्टं तं नष्टं. जे दिसतंय ते काय होतं, तर ते काही काळ टिकतं आणि काही काळाने ते नाहीसं होतं. पण तरी सुद्धा भल्याभल्यांचा तसा बुद्धीचा निश्चय होत नाही. किती परोक्ष ज्ञान समजून घेतलं तरी शेवटी अनुभवाशिवाय तसा निश्चय होत नाही. अगदी खरंय. पण तरी सुद्धा संत सांगतायत, शास्त्र सांगताय, एवढे सगळे ग्रंथ सांगतायत. मग थोडा अंदाज येण्यासाठी म्हणून साधकांनी संतांवर अपरंपार श्रद्धा ठेवून, शास्त्रावर अपरंपार श्रद्धा ठेवून त्या दिशेने वाटचाल करत राहणं अत्यंत आवश्यक असतं. पण तरी ते आपल्याला काय वाटतं, तर कठीण वाटतं. का असं वाटतं, तर शास्त्रकारांनी त्याचं उदाहरण दिलंय, की ती मायेची काय, तर ती करामत आहे. सूर्य आहे, पण ढगांनी पूर्णपणे झाकला गेलेला आहे. त्या ढगांमुळे तो दिसत नाहीये. म्हणजे मग सूर्य नाहीच आहे का? सूर्य आहे, फक्त ढगांनी तो झाकला गेलाय. ढग वाऱ्याने दूर गेले, की सूर्य आपल्याला अनुभवाला येणारच आहे. त्याप्रमाणे ब्रह्मच आहे, पण त्या मायेच्या पडद्यामागे ते पूर्णपणे हरवून गेलेलं आहे. जेव्हा मायेची निवृत्ती साधक संत संगतीमध्ये शास्त्रशुद्ध विचारांनी करून घेतो, तेव्हा त्याला त्या परब्रह्माचा अंदाज जो आहे, परोक्ष ज्ञानाने का होईना, पण तो यायला लागतो. तर थोडा आपण शास्त्रीय भाषेमध्ये विचार करणार आहोत. कारण शास्त्र समजावून घेतलं की विचारांना एकदम स्पष्टता येते आणि तो विचार जर साधकाला साधनेमध्ये उतरवता आला, तर मायेचा पडदा जो आहे, तो हळूहळू विरळ व्हायला लागतो आणि सत्यतत्वाची एक छोटीशी जाणीव साधकाला व्हायला लागते. आणि विचार नावाचं खूप महत्वाचं साधन सर्व संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. म्हणून हा विचार जो आहे, हा छान समजावून घ्यायचा. त्याप्रमाणे साधकांनी साधना करायची आणि जीवदशेतून आपली सोडवणूक करून घ्यायची. कारण समर्थांचंच ओवी ग्रंथामध्ये, दासबोध ग्रंथामध्ये, की संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. म्हणून कृतिशील साधना
आणि दुसरी वैचारिक साधना आहे. कृतिशील साधनेवर साधकांचा खूप भर असतो, पण सर्व संतांनी जी आहे ती वैचारिक साधना सांगितलेली आहे. आता कृतिशील साधना करू नये असं नाही, पण त्याच्यामध्ये अडकू नये. कारण विचार नावाचं साधन हे मला सातत्याने करता येतं. हाताने काम करत असताना जर संतांचा एखादा विचार त्याच्यावरती जर मी मनन करत राहिले, तर माझं जीवन जे आहे ते दुरुस्त व्हायला खूप मदत होते. आता दुरुस्त व्हायचं म्हणजे काय? या मायेचा निराश व्हायला जे आहे, ती खूप मदत होते. बघा डॉक्टर काका म्हणतात, की रोजचं जीवन जे आहे ना, ती एक अध्यात्माची प्रयोगशाळा आहे. आणि जे आध्यात्मिक ज्ञान आपण मिळवतो, आता जसं आता आपण अभ्यास करतो आहोत, हे सगळे विचार ऐकतो आहोत किंवा मी सांगतेय, दोन्ही गोष्ट आहे. सांगता सांगता सुद्धा मला काय आहे तर ते विचार मला सुद्धा थोडे पटलेले असले पाहिजे आणि ते मला आचरणात आणता आले पाहिजेत. मग ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणं म्हणजे काय तर साधना आहे. एक साधनेची आपल्या समोर एक सुंदर व्याख्या होऊन जाते, की रोजचं जीवन ही एक अध्यात्माची प्रयोगशाळा आहे आणि जे आध्यात्मिक ज्ञान आपण मिळवलेलं असतं, जे मिळवत आहोत, ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणं म्हणजे ही साधकाची ही साधना आहे. जरा छानपैकी विचार करूया. थोडा शास्त्रशुद्ध विचार आहे, पण थोडा आपण समजावून घेऊयात हळू की आता ब्रह्मावरती जगताचा अध्यास होतो. आता समर्थांची ओवीच आपल्या समोर मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता. सत्य कळा या कारणे, बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. का बरं? असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य असो न हरपले जेथील तेथे. मग आता ह्या सत्यावरती जे आवरण पडलेलं आहे, तर मग आवरण पडल्यामुळे काय झालं? ब्रह्माची आपल्याला अनुभूती येत नाहीये. पण शास्त्र सांगतं की एकमेव ब्रह्म जे आहे तेच फक्त सत्य आहे आणि त्या सत्य परब्रह्मावरती जगताचा अध्यास होतो. आता अध्यासाचा साधा अर्थ असा आहे की आभास होतो आणि भ्रम होतो. त्या ब्रह्मावरती जगताचा अध्यास होतो आणि आत्म्यावरती तीन देहांचा अध्यास होतो. आपण सोप्या भाषेत अजून करून घेऊया. अधिष्ठान परब्रह्मावरती अध्यस्त जगताचा म्हणजे आभासात्मक जगताचा अध्यास होतो म्हणजे भ्रम होतो. आणि अधिष्ठान आत्म्यावरती अध्यस्त तीन देहांचा म्हणजे आभासात्मक तीन देहांचा अध्यास होतो म्हणजे भ्रम होतो. आता आत्मा आणि ब्रह्म असे दोन वाटणे केलेली आहे. कारण देहामध्ये जे आहे की आत्मतत्व असतं आणि परब्रह्म तत्व जे आहे ते काय आहे तर अधिष्ठान जगताचं परब्रह्म हे जगताचं अधिष्ठान आहे. तर थोडासा फरक केलाय की व्यापक तत्व जेव्हा ते देहात सीमित होतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात आणि देह निरपेक्ष तत्वाला जे आहे ते परब्रह्म म्हणतात. आता हा जो भ्रम होतो तो 6 प्रकारचा होतो असं शास्त्र सांगतं. बघा हे साधनेमध्ये उतरवायचं आपल्याला. मी फक्त इथे शास्त्र सांगणार नाहीये. तर ते साधनेमध्ये कसं आपल्याला उतरवता येईल, म्हणजे कसा मला विचार करता येईल दैनंदिन जीवनामध्ये त्याप्रमाणे आणि मीच आत्मा आहे असं कसं मला बिंबवता येईल, हे आपल्याला ह्याच्यातनं महत्वाचा विचार जो आहे तो विचार आपल्याला ह्याच्यातनं आपण म्हणू की साधन रूपाने काढायचा आहे. तर आता इथे पहिला जो आहे की केवळ धर्माध्यास. शब्द अवघड आहेत पण विचार अगदी सोपे असतात. बघा केवळ धर्माध्यास याचा अर्थ की देहाचे धर्म जे आहेत ते धर्म आत्म्याचे आहेत असा जीवाला भ्रम होतो. बघा देहाचे धर्म, आता देह घेऊन जन्माला कोण येतो तर जीव जन्माला येतो. आता जीवाला 3 देह आहेत. मग जेव्हा आपण म्हणतो की माझा देह स्थूल आहे, मी कृश आहे, मी उंच आहे, मी बुटकी आहे, मी काय आहे तर गोरी आहे, नंतर माझा रंग सावळा आहे. आता हे धर्म कोणाचे आहेत तर हे खरं धर्म देहाचे आहेत. पण हे धर्म अकारण आपण कशावर मी माझ्यावर ते ओढवून घेते. आता आत्मस्वरूपाला धर्म आहेत का? आत्मस्वरूपाला धर्म नाहीच आहे. आत्मा उंच नाही, काळा नाही, बुटका नाही, गोरा नाही, तो कसाच नाहीये. हे धर्म जे आहेत ते जीवाचे आहेत. आणि मग जेव्हा मी अशी वाटणी करते ना की हे धर्म जीवाचे आहेत, आत्म्याला धर्म नाहीये, आत्मा धर्म रहित आहे आणि जीवाला हे सगळे धर्म जे आहेत हे प्रारब्धानुसारी मिळालेले आहेत आणि माझे श्री गुरु मला सांगतायत की तू आत्मा आहेस म्हणजे मी नक्की आत्मा आहे. मग देह कसाही जरी असला
तरी मी आत्मा आहे. आणि असं जेव्हा मी आत्मा आहे, असं जेव्हा अनुसंधानात मला राहता येतं, देहाचे धर्म देहापाशी, आत्म्याचे धर्म आत्म्यापाशी. पण हे लक्षात का येत नाही? कारण देहाचे धर्म आपण आत्म्यावर लादतो आणि आत्म्याचा धर्म आपण देहावर लादतो. कारण काय आहे, की आत्मा एकमेव सत्य तत्व असताना तो नाहीच असं वाटतं आणि देह मिथ्या असताना तोच आहे असं आपल्याला वाटतं. दुसरं आहे धर्मासहित धर्मीचा अध्यास. बघा, मी कर्ता आहे, मी भोगता आहे. या वाक्यातच आता कर्तृत्व कोणाचं आहे? अंतःकरणाचं आहे. भोक्तृत्व कोणाचं आहे? अंतःकरणाचं आहे. आता मी जो म्हणतो तो कोण आहे? तर अंतःकरण कोणाला असतं? अंतःकरण जीवाला असतं. आणि आत्मा कसा आहे? तर अंतःकरण रहित आहे. पण आता हे सुद्धा धर्म जीव काय करतो? तर सगळे आपल्यावरती ओढवून घेतो. आत्मा अलिप्त आहे, आत्मा निरहंकारी आहे, तो अंतःकरण रहित आहे, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून मी सुद्धा कसा आहे? आत्मरूप मी कसा आहे? तर अंतःकरण रहित आहे. मग आता जीवदशा आहे, जीव आहे, पण जीवाला अंतःकरण आहे. मग अंतःकरणानेच या जगतामधले व्यवहार होणार आहेत, बरोबर? पण मी करता, मी भोगता, असं जेव्हा तो सातत्याने आता कर्तृत्व जीवाने आपल्याकडे ओढवून घेतलं, की त्याचंही त्याला काय होतं तर बंधन होतं. कर्तृत्व म्हटलं की भोक्तृत्व आलं. आणि आता जीव पण कुठून आलेला आहे बघा, त्याला चिदाभास आपण म्हणतो. ते आत्म्याचाच बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे, तो चिदाभास आहे. मग जीवच जर मोकळा झाला नाही, तर त्याला त्याच्या मूळच्या स्वरूपाचा अनुभवच येणार नाहीये. मग जेव्हा तो इतके धर्म तो आपल्यावरती देहाचे धर्म असतातच, पण देहाचे धर्म सुद्धा कसे कमी करायचे हे संत आपल्याला सांगतात. आणि जेव्हा जीवात्मा तशी साधना करून हे देहाचे धर्म कमी करतो, म्हणजे मी करता नसून राम करता आहे, मग राम करता नसून असं कमी करतो, तेव्हा त्याचा प्रवास त्या आत्मस्वरूपाकडचा व्हायला लागतो. तेव्हा थोडक्यात आपण हा विषय बघणार आहोत आणि पुढे समासाकडे जाणारच आहोत. हा समासामधलाच विचार आहे. दासबोध चिंतनिकेमध्ये आलेला हा विचार आहे. पुढे तिसरं आहे संबंधाध्यास. संबंध आणि अध्यास. बघा, आपण जेव्हा म्हणतो की हा घट आहे, आता घटाला अस्तित्व कशामुळे आहे हो? तर मातीमुळे आहे. आता घट फुटला तरी माती आहे की नाही? आता घट दिसतोय तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे, पण फुटला की तो मात्र माती रूपच आहे. आधी माती, नंतर माती, आणि मग मध्येच हा उत्पन्न झाला, तो काय झाला तर घट उत्पन्न झाला. तर त्याला काय म्हटलंय? अनिर्वचनीय तो घट उत्पन्न झाला. त्याला नक्की काही म्हणताच येत नाही, त्याला नामरूपात आला, म्हणून त्याला आपण म्हणतो की घट निर्माण झाला. पण त्या घटामध्ये माती व्यतिरिक्त काहीही नाहीये. अगदी त्याचप्रमाणे आत्मा आहेच, पण आत्म्यावर देहाचा अनिर्वचनीय संबंधाने अध्यास झाला. देह एका तारखेपूर्वी नव्हता, नंतर तो आता तुमच्या समोर आहे, तो निर्माण झाला, आणि एका तारखेनंतर तो नक्की जाणार आहे. आणि असं जे असतं त्याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात, त्याला अध्यास म्हणतात, त्याला भास म्हणतात. पण आत्मा हा सतरूपाने आहेच, आणि अस्थिरूपाने त्याच्यावरती काय झाला तर देहाचा भ्रम झाला. असं सातत्याने का समजावून घ्यायचंय? कारण जीवाला तो देह सत्य वाटतोय, आणि शास्त्र सांगतंय की देह सत्य नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शास्त्र समजावून सांगतंय. पुढे आहे संबंधासह संबंधीचा अध्यास. बघा, दृश्य जगतातले सर्व पदार्थ जे आहेत ते वास्तविक नाहीयेत. त्याला वास्तविक काय नाही तर अस्तित्व नाहीच आहे. आता अभाव म्हणजे त्यांचा काय आहे तर अभाव आहे. अभाव म्हणजे ते नसणे, ते नाहीच आहेत, पण तरी आपल्याला काय वाटतं ते आहेत. बघा, आपल्याला असं वाटतं की मग जर नाहीच आहेत ते, तर मग त्यांचा एवढा विचार कशाला करायचा? पण भारतीय तत्वज्ञ या अभावांचा विचार अतिशय चिकित्सेने करतात. आणि चिकित्सा जर केली तर लक्षात येतं की देहादी दृश्य जगत या चार अभावांच्या चौकटीत बसतं. पण परब्रह्म तत्व असं आहे की त्याला हे चार अभाव नाहीये. कारण जे जे चार अभावांच्या चौकटीत बसतं ते मिथ्या असतं. हे समजावून घेण्यासाठी हे अभाव आपल्याला थोडे समजावून घ्यायचे आहेत. बघा, प्राक अभाव म्हणजे वस्तू निर्माण होण्यापूर्वीचा तिचा अभाव. आता आपलं शरीर जन्माला येण्यापूर्वी या जगात नव्हतं, म्हणजे त्याचा अभाव होता. पण मग ब्रह्म असं आहे का? तर ब्रह्म अनादि आहे, अजन्म आहे, आणि असं असल्यामुळे ते नाही असं कधीच होत नाही.
म्हणून परब्रह्माला प्राक अभाव नाही. दुसरा प्रध्वंस अभाव आहे. आता वस्तू पूर्ण नष्ट झाल्यावर असलेला तिचा अभाव, त्याला प्रध्वंस अभाव असं म्हणतात. आता मृत्यूनंतर आपलं शरीर नष्ट होतं, त्यानंतर शरीराला जगात पुढे कधी अस्तित्व नसतं आणि अशा विनाशानंतरच्या अभावाला प्रध्वंसाभाव असं म्हणतात. आता ब्रह्म कसं आहे? तर ब्रह्म अनंत आहे, अविनाशी आहे, ते कोणी नष्ट करू शकत नाही. त्यामुळे ब्रह्माला प्रध्वंसाभाव नाही आणि ते ब्रह्म मी आहे. हा ठेका मात्र कधी विसरायचा नाही. पुढे आहे अन्योन्याभाव. अन्याभाव म्हणजे एक पदार्थ एका ठिकाणी असतो तेव्हा तिथे दुसरा पदार्थ असू शकत नाही. व्यावहारिक उदाहरण देऊन आपल्याला हे सिद्ध करता येतं की मोटार ज्या जागी आहे त्या ठिकाणी त्यावेळेला बैलगाडी असणं शक्य आहे का? शक्यच नाहीये. म्हणजे मोटार आणि बैलगाडी यांचा अन्योन्य भाव आहे. जिथे मोटार आहे तिथे बैलगाडी नाही. म्हणजे भेद आहे दोघांमध्ये. मग संपूर्ण विश्वात शरीरात एकमेव परब्रह्म व्यापून आहे. आता सगळ्या चराचरामध्ये परब्रह्म तत्व व्यापून आहे. देहात परब्रह्म तत्व व्यापून आहे. मग शरीराच्या जागी त्याचा अभाव असू शकतो का? शक्यच नाहीये. कारण ते आहेच. उलट हे शरीर जे आहे त्या परब्रह्म तत्वावरतीच भासतंय. म्हणून त्याला अन्योन्य भाव नाही. चौथा आहे अत्यंताभाव. अत्यंताभाव बघा, जगाची गोष्ट असूच शकत नाही, तिला अत्यंताभाव असं म्हणतात. वंद्या स्त्रीचा पुत्र, सशाचं शिंग. आता ब्रह्म तर कसं आहे तर कायम आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी आहे, सृष्टी काळी आहे आणि प्रलयानंतर सुद्धा ते आहे. ते नाही अशी जागाच नाही, त्यामुळे त्याचा अत्यंताभाव असू शकत नाही. आपल्या लक्षात येईल की देहादी दृश्य जगत या चार अभावांच्या चौकटीत बसवलेलं असतं, पण ब्रह्मवस्तू या चार अभावांच्या पलीकडे आहे. तिचा कधीही कोणत्याही प्रकारे अभाव संभवत नाही आणि ती ब्रह्मवस्तू हे जीवाचं मूळचं स्वरूप आहे. हे सातत्याने लक्षात ठेवायचा अभ्यास करताना पुढे म्हटलंय अन्यतराध्यास. बघा, रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. रज्जू पडलेली आहे तिन्ही सांजेच्या वेळेला आणि अन्नूक प्रकाश आहे आणि एकदम आपण जर गेलो तर आपल्याला रज्जूवरती म्हणजे दोर जो असतो असं वाटतं सर्प पडलाय का काय, आपल्याला भास होतो. आता आहे रज्जू पण दिसतो सर्प. मग अगदी त्याप्रमाणे आहे परब्रह्म पण दिसतंय आपल्याला जगत. आहे आत्मा पण दिसतं शरीर. जे सत्य तत्वावरती कल्पिताचा अध्यास झालेला आहे आणि हा अध्यास झालेला आहे हे संत संगतीमध्ये ओळखावं लागतं. काय कल्पित आहे हे सगळं, हे जे मनोकल्पित आहे असं आपल्याला संत सांगतात आणि संत संगतीमध्ये हा अभ्यास सातत्याने करावा लागतो. अन्योन्याध्यास बघा, आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होतो. आता जेव्हा अनात्म्याला आत्म्याची सत्ता असतेच, आत्म्याशिवाय म्हणजे सत्य तत्वाशिवाय कुठल्याही अनात्म वस्तूचा भ्रम होत नाही. अनात्म्यावरती आत्म्याचा अध्यास होतो. दोन्ही आहे बघा, आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होतो आणि अनात्म्यावरती आत्म्याचा अध्यास होतो. म्हणजे अनात्म ते सत्य वाटतं. आता रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो आणि सर्पावर रज्जूच्या सत्यतेचा अध्यास होतो. जरा थोडीशी गडबड आहे, पण परत परत जर ऐकलं तर लक्षात येईल आपल्या की रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो आणि सर्पावर रज्जूचा भ्रम झाल्यामुळे काय होतं, सर्पच सत्य वाटतो. म्हणजे तो रज्जू दिसतच नाही, अनुभवाला येत नाही आणि सर्पच सत्य वाटायला लागतो. अगदी त्याप्रमाणे सत्य ब्रह्मावरती मिथ्या जगताचा अध्यास होतो. बघा, सत्य परब्रह्मावरती मिथ्या जगताचा अध्यास होतो आणि मिथ्या जगतावर सत्य ब्रह्माचा अध्यास झाल्यामुळे जग सत्य वाटायला लागतं आणि देह जो आहे तो आपल्याला सत्य वाटतो. आता हे सगळं सांगितल्यानंतर बघा, लक्षात आलं नाही ना तर परत परत आपण श्रवण करा. पण हे शास्त्र समजत नाही म्हणून सोडून देऊ नका. कारण असं आहे की लगेच समजणाऱ्या ह्या गोष्टी नाही आहेत. हळूहळू शास्त्र बुद्धी जी आहे ती विकसित करावी लागते. आता हे सगळं सांगितल्यानंतर आपल्या समोर जे ज्ञानी आणि जे जीवनमुक्त असतात, जे संत असतात, ते काय करतात, देहाचे धर्म देहापाशी ठेवतात, व्यवहार अतिशय उत्तम करतात, आत्म्याचे धर्म आत्म्यापाशी ठेवतात आणि तो आत्मा मी आहे या सतत काय होतात त्या स्थितीमध्ये ते राहतात. आणि म्हणून जीवानी पण हे संत संगतीमध्ये समजावून घेऊन देहाचे धर्म देहापाशी ठेवून मी आत्मा आहे या आत्मानुसंधानात जर सतत जीव राहिला
तर पाहावे आपणासी आपण, हे जे समर्थ म्हणतायत बघा, तो स्वतःचं स्वरूप जे आहे ते काय होतं, तो जीव बघतो, म्हणजे मीच ब्रह्मस्वरूप आहे हे त्याच्या लक्षात येतं किंवा त्याला ती अनुभूती येते. म्हणून जीवाने साधना करायची आहे. देहाचे धर्म जे आहेत ना ओळखायचे. तर एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. आता वाढदिवस कोणाला असतो हो? देहाला असतो. कारण देह जन्माला येतो. सेलिब्रेशन कोण करतो? जीव करतो. आता जीव हा देह घेऊन जन्माला आलाय. मग त्याला आवड असते सेलिब्रेशन करायची. कोणीतरी विश केलं पाहिजे मला. फोन आला पाहिजे. बरोबर? कारण का तर हे का आहे तर जीवाची समजूत पक्की आहे, की मी कोण आहे तर मी देह आहे. पण तर शास्त्र काय सांगतंय? की आत्म्याच्या सत्तेवरती देह हा अध्यस्त आहे. म्हणजे देह हा भ्रमात्मक आहे. आता भ्रमात्मक कशावरून आहे? तो येतो, टिकतो आणि जातो. म्हणून तो कसा आहे तर भ्रमात्मक आहे. त्याला जन्म, जरा आणि मरण आहे. मग आता मला जर माहिती असेल, की मी आत्मा आहे. म्हणजे आता परोक्ष ज्ञानाने किंवा साधक जो साधना करतो आहे, मी आत्मा आहे. मग त्याची समजूत हळू बसत चालली, की मी आत्मा आहे. मग कोणी जर फोन केला नाही, तरी मला वाईट वाटेल का हो? कारण मला माझे सद्गुरू सांगतात, मी कोण आहे तर आत्मा आहे आणि आत्मा कसा आहे? अज, अजर आणि अमर आहे. मग कोणी फोन केला तरी रामकृष्ण हरी, हा ठीक आहे, आनंदाने आपण त्याला म्हणू धन्यवाद वगैरे, आणि नाही केला तरी रामकृष्ण हरी. पण जर फक्त देहच सत्य आहे असं जर वाटलं, मग सगळ्या गडबडी होतात. एवढं लक्षात राहायला नको का? एक फोन करायला एवढी आठवण राहत नाही का? वाढदिवस वर्षातनं एकदा येतो. आता लक्षात येईल की एक उदाहरण दिलेलं आहे. असं संपूर्ण जीवन जर आपलं साधकाने तंदुरुस्त करून घेतलं, तर आत्मानुभव यायला काही वेळ लागणार आहे का? पण ही साधना जी आहे, ती साधना साधकाने सातत्याने करत राहावं लागतं. ही विचारांची साधना आहे. आणि असे आत्म्याचे धर्म आत्म्यापाशी ठेवून, देहाचे धर्म देहापाशी ठेवून, हा जो जीवनमुक्त असतो, जे संत असतात, तेव्हा ते आत्मानुसंधानात असतात. आणि मग समर्थ आपल्या समोर म्हणतायत, की प्रारब्धी टाकीला देहो, बोधे विटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं तो जीवनमुक्त, त्याचं शरीर अनिवार्य प्रारब्धावर सोडतो. त्याचे सगळे संशय जे आहेत ते फिटलेले असतात आणि अचेतन पांचभौतिक शरीर जे आहे ते मृत्यूपंथाने गेलं किंवा दीर्घायुषी झालं तरी त्याला त्याचं काहीही वाटत नाही. म्हणून ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. जिथे त्या ज्ञानाचं शरीर पडतं बघा, जे पडतं तेच तीर्थक्षेत्र होऊन जातं. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्राचे. सगळे तिथे तीर्थानी तीर्थी कुर्वंती असं म्हटलंय, की तीर्थांना तीर्थपणा कशामुळे येतो? तर संतांच्यामुळे येतो. का संत जेव्हा त्या तीर्थांमध्ये स्नान करायला जातात, आपल्याला माहितीये की गंगा म्हणाली असं, की म्हणे माझ्यामध्ये एवढे लोक येतात आणि आपली पापं धुतात, मग मी पवित्र कशी होणार? तर भगवंत असं म्हणतात, की तुझ्यामध्ये संत येतील, ते स्नान करतील आणि तुझी पापं सगळी धुवून जातील. आणि जिथे संतांचं स्थान असतं, तीच काय होतात तर ती तीर्थक्षेत्र होतात. का बरं? कारण जिवंतपणीच देहातून ते मुक्त झालेले असतात. म्हणून जीवनमुक्ताचं शरीर जिथे पडतं, त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप येतं. आणि आपलं पावित्र्य टिकून राहावं, ही तीर्थांची जी इच्छा आहे, ती संतांमुळे पूर्ण होते. आता इथे समर्थांनी समासामध्ये सांगितलंय, की लोकांच्या अनेक समजुती समर्थ आपल्याला इथे सांगतायत ह्या समासामध्ये. कारण लोकांना फक्त जीवनमुक्ताचा देह दिसतो, पण त्याची अंतरस्थिती जी आहे, त्यांची ती अनुभवात नसते. आणि ते बरोबर ते अनुमान लावतात, की साधू देहात बघा, आता हे साधू जे असतात ते देहात असतानाच मुक्त झालेले असतात. आता आपल्या स्थूल देहाचा अंत कसा होईल, या विचारात ते साधू नसतातच. कारण देहात असताना जे मुक्त झालेले असतात, तो देह कधीही पडला. आता इथे समर्थांनी ओव्यांमध्ये सांगितलंय, की ते उत्तरायण असू देत, दक्षिणायन असू देत, शुक्ल पक्ष असू देत, कुठला दुपार असू देत, संध्याकाळ असो, रात्र असू देत किंवा अमावास्या असू देत, पौर्णिमा असू देत, त्यांना काही फरक पडत नाही. कारण त्या देहात असतानाच त्यांनी आपल्या ह्या काय केलेलं असतं तर बघा, आता एक 2 देहांचा अंत असतो. एक स्थूल देहाचा अंत आणि सूक्ष्म देहाचा अंत.
आता स्थूल देहाचा अंत प्रारब्धानुसारी होणारच आहे. सूक्ष्म देहाचा अंत त्यांनी विचारांनी काय केलेला असतो, त्याचा पूर्णपणे लय केलेला असतो. म्हणजे या देहाचा संपूर्णपणे बाध केलेला असतो, लय केलेला असतो. म्हणून असं संत वचन आहे की आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि अशा पद्धतीने जीवनमुक्ताच्या मृत्यूचा सोहळा होतो. आणि म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. त्या पुण्यतिथी साजरी करताना आपलाही मृत्यूचा असा सोहळा होण्यासाठी हे संत विचार आहेत, हे पक्क साधकांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण जीवाला जे महाभय ज्याला म्हणतात, ते महाभय कशाचं आहे हो? सतत मृत्यूचं आहे. तर आपण हा परमार्थ करतो. कशासाठी करतो? डॉक्टर काका म्हणतात, की जो परमार्थ गंभीरपणे करत नाही, तो फक्त परमार्थामध्ये बागडत असतो. आता गंभीरपणे म्हणजे काय? तर अंतःकरण जे आहे ते गंभीर झालं पाहिजे. म्हणजे हे जे सिद्धांत आहेत संतांचे, हे जे विचार आहेत, त्या अंतःकरणामध्ये रुजले पाहिजेत. आणि हे कशासाठी आहेत? तर माझं जीवन आनंदी होण्यासाठी आहे, सुखरूप होण्यासाठी आहे. सुखरूप होऊन सुखाने जगायचंय आणि त्याच सुखामध्ये शरीर आणि जग सोडून द्यायचंय. आणि यासाठी जो आहे हा परमार्थ आहे. आणि म्हणून हे भय जर जायचं असेल, या भयातून सुटका जर व्हायची असेल आणि आत्मानंद प्राप्त करून जर घ्यायचा असेल, तर संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतात. फक्त जय जयकार संतांचा करायचा नसतो. डॉक्टर काका अजून एक खूप छान विचार सांगतात, की संतांची पुण्यतिथी असते, आपण जातो, आता सज्जनगडावरती जातो, माघ मध्य नवमी समर्थांची काय तर समाधी दिवस आहे, तिथे गेल्यानंतर साजरा करतो आणि त्याचा जय जयकार केल्यानंतर गडावरून खाली उतरतो आणि परत घरी आल्यानंतर जैसे थे. कारण आपली काही जबाबदारीच नसते. मग जय जयकार करताना जबाबदारी काय असते? तर संतांच्या सारखंच मला व्हायचं आहे. ही जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी जो जय जयकार करतो त्याच्यावरती ती आता येऊन पडते असं म्हणायचं का? खरं म्हणजे ती साधकाने घ्यायची आहे. कारण आनंदाचं जीवन जर करायचं असेल, तर संतांनी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे आपल्यासाठी. म्हणून परमार्थ म्हणजे नेमकं काय? कशासाठी परमार्थ करायचा? हे नेमकं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून संत देहात नाहीयेत, पण ते तत्वरूपाने आहेत. आणि हेच तत्व समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतायत. कारण हे तत्व फक्त सद्गुरूच समजावून देऊ शकतात. म्हणून सद्गुरु वचन हाच वेदांत, सद्गुरु वचन हाच धादांत, सद्गुरु वचन हाच सिद्धांत मानावा, असं समर्थ आपल्याला सांगतात. ज्यांनी शरीराचा ज्ञानाने बाध करून या देहात असतानाच देहाचा त्याग केला, त्याला प्रयाण असं म्हणतात. या समर्थांची 30वी ओवी आहे या समासामध्ये. समर्थ म्हणतात, तो जितची असता मेला, मरणास मारून ज्याला, जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. त्यांनी आपल्या शरीराचा जिवंतपणीच बाध केलेला असतो आणि जणू मरणाला त्यांनी मारलेलं असतं आणि स्वतः मात्र तो जिवंत राहतो. तर स्वतः जिवंत राहतो म्हणजे देहात असताना त्यांनी त्या देहाचा बाध केलेला असतो आणि मी ब्रह्म आहे आणि देह मिथ्या आहे, त्या विवेकामुळे तो जन्म मरण विसरून जातो. ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा जो सिद्धांत आहे, हा जो अद्वैत वेदांताचा, तो प्रत्यक्ष त्या पद्धतीने काय असतो, तो ते झालेला असतो. समर्थांच्या आपण जर ओव्या बघितल्या, मग हा जो असतो तो कसा असतो? जो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही. तो 4 लोकांमध्ये वावरताना दिसतो, पण तो अत्यंत अलिप्त असतो. आणि त्याच्या सहवासात आपण जेव्हा राहायला लागतो, तेव्हा त्याचं वेगळंपण आपल्याला कळायला लागतं. आणि त्या विमल ब्रह्मरूप जो झालेला असतो, त्याला नामरूपात्मक जगाचा स्पर्शही होत नाही. कारण तो अत्यंत कसा असतो, तर अलिप्त असतो, अत्यंत पराशांत असतो. त्याची स्थिती जी काही असते अंतःकरणाची, ती एकदम वेगळी असते. म्हणून ऐसे साधूजन, त्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. आणि अशा साधूंची जर सेवा घडली, त्यांचं सतत स्मरण आपल्याला घडलं, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा करावी, संतांच्या संगतीमध्ये बसावं. तर असं जर झालं तर तो साधक सुद्धा त्यांच्याच सारखाच होतो. अजून एक छान विचार आहे, तो जितची असता मेला मरणास मारून जाला. म्हणजे मरणाच्या आधी मरणाची प्रक्रिया जी होते त्या जीवनमुक्ताची, ती तुकोबा आपल्या अभंगामध्ये सांगतायत. ती थोडक्यात आपल्याला सांगते, मला आठवली इथे म्हणून. तुकोबांचा अभंग आहे,
झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय येमधर्म. वैराग्याच्या शेण्या लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजली कुळ नामरूपांसी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. बघा संत किती एकसारखं बोलतात आणि किती छान या अभंगांमधून अभंग वर्णन केलेलं आहे. बघा तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानाने देह तादात्म्य नष्ट झालेला आहे. त्यामुळे या देहाला प्रेतासारखी कळा आली. तीन देह जिथे दग्ध होतात असं महास्मशान जे ब्रह्म, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आमचं ध्यान लागलं. कामक्रोधादी विकार आणि त्यांची आई जी अविद्या आहे ती आता आपल्याला आश्रय राहिला नाही म्हणून रडत बसलेली आहे. यमधर्माला आपले कुळ कमी झालं म्हणून तो हाय हाय करत बसलेला आहे. वैराग्याच्या गौऱ्या या शरीराला लागल्या असून मी ब्रह्म आहे या ज्ञानाग्नीने त्या पेटल्या आहेत. प्रेताच्या भोवती संसाराचा घट फिरवला आणि तो देवाच्या पायाजवळ फोडला. त्यावेळी एकच महावाक्य रूपी ध्वनीची बोंब झाली. माझ्या नामरूप कुळाला तिलांजली दिली आणि शरीर ज्याचं होतं त्या पंचमहाभूतांच्या स्वाधीन केलं. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, गुरुकृपेने ज्ञानदीप उजळल्याबरोबर देहत्रयाची बादरूप राख आपोआप झाली. काय स्थिती असेल तुकोबांची, सगळ्या संतांची. तुकोबांनी समर्थपणे आपल्या समासात सांगतायत. तुकोबा या अभंगामधून आपल्याशी बोलतात. त्या स्थितीचा अंदाज सुद्धा देखील आपल्याला येणं शक्य नाही, पण साधक असे विचार करत गेला, त्याप्रमाणे साधना करत गेला, ही स्थिती अनुभवात आपल्या कशी येईल अशी ओढ लागली तर सद्गुरु कृपेने ती स्थिती नक्की आल्याशिवाय राहत नाही. मग अशी स्थिती ज्याला आलेली आहे त्याचा मृत्यू कुठे कसा यावा याला काही महत्व आहे का? काहीच महत्व नाहीये. तो दिवसा यावा का रात्री यावा काहीच त्याला महत्व नाहीये. कारण त्या देहात असतानाच त्यांनी देह तो काय केलेला आहे तर सोडून दिलेला आहे. आणि मृत्यू समयी भगवंताचं स्मरण व्हावं असा कुठलाही तिथे भ्रम नसतो. कारण अखंड त्यांच्या काय आहे तर भगवंताचं स्मरण आहे. स्मरण करता करता ज्याचं स्मरण करायचं त्याच्याशी ते एकरूप होऊन गेलेले आहे. त्यामुळे कधीही कसंही मरण आलं तरी त्यांना काहीही फरक पडत नाहीये. इथे समर्थ पुढे वर्णन करतात की सर्वसामान्य जे आहेत ना त्यांना मात्र मृत्यू कसा यावा याचं काय होतं तर सतत काय चिंता असते की कशाने मृत्यू यावा. असं वाटतं नको नको बाबा कॅन्सरने तर अजिबात नको, ऍक्सिडेंट मध्ये अजिबात नको. नंतर अजून असा आला तर एखादी आजारी व्यक्ती असेल तर असं वाटतं अमावस्येला जायला नको, चांगला दिवस पाहिजे, चांगली तिथी पाहिजे, म्हणजे त्याचं काय झालं तर त्या शरीराचं सार्थक झालं. असं आपण सर्वसामान्य लोक काय करतो तर विचार करतो की वेळ चांगली लागली पाहिजे, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता ही सगळी लक्षणं कशाची आहेत समर्थ म्हणतात तर ही सगळी लक्षणं जी ती अज्ञानाची आहेत. कारण शेवटचा क्षण जर साजरा व्हायचा असेल तर आयुष्यभर काय करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, शास्त्र विचार करावा लागतात, साधनेची घडी बसवून द्यावी लागते, त्या पद्धतीने विचारांची साधना करावी लागते, मन शांत 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 करावं लागतं, या प्रपंचातून त्याला बाहेर काढावं लागतं, म्हणजे त्याला वैराग्य निर्माण करावं लागतं. हे सगळं करत करत साधकाला ती शेवटची स्थिती जी आहे, जे शेवटचा दिसा गोड व्हावा. तुकाराम जेव्हा म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिसा गोड व्हावा. आता त्यांनी आयुष्यभर अट्टहास केला आणि आम्ही मात्र कधीतरी परमार्थाला लागणार आणि म्हणणार की आमचा शेवटचा दिवस चांगला व्हावा. तर असं होत नसतं. एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. गोंदवलेकर महाराजांचे एक निस्सिम भक्त, बाळंतपणासाठी ती मुलगी माहेरी आली होती. वय लहान होतं, पण पूर्व पुण्याई चित्त नामामध्ये रंगलेलं असायचं. आता बाळंत झाली, मुलगा झाला आणि काही दिवसामध्येच तिला बाळंतरोग झाला. ही आता पूर्वीची गोष्ट होती. बाळंतरोग आता खूप उपचार आहेत. त्यावेळेस उपचार नव्हते डॉक्टरांचं सुद्धा. आता बाळंतरोग झाला, तो आजार जास्त जास्त व्हायला लागला. तिच्या लक्षात आलं की बाळाला आता आपल्याकडे ठेवता येणार नाही आपल्याला. त्याला आईकडे दिलं पाहिजे. तिने बाळाला आईकडे आणून ठेवलं आणि स्वतः आपल्या घरी गेली. आता दिवसेंदिवस रोग बळावत चालला. जायचा शेवटचा क्षण आला. पण अखंड नामस्मरण सुरू आहे चित्तामध्ये. आणि
आईला पण खूप दुःख झालं की आता आपली मुलगी जाणार म्हणून. मग तिने तिच्या बाळाला तिच्या समोर आणून ठेवलं. पण तिने त्या बाळाला हाताने दूर सारलं आणि त्या आईला म्हणाली, की "आई, तू आता मला या मायेमध्ये अडकवू नकोस." आणि त्या बाळाकडे न बघता त्या मातेने डोळे मिटले. आता बघा किती विरक्त चित्त असेल आणि किती आता हे विरक्त का झालं? तर अखंड नाम तिने घेतलेलं आहे. पूर्वपुण्याई आहे. चित्तामध्ये अखंड नाम तिने या जन्मात सुद्धा सातत्याने घेतलेलं आहे आणि त्या वैराग्याचं महत्त्व पटलेलं आहे. त्या भगवंताची गोडी त्या अंतःकरणाला लागलेली आहे आणि म्हणून ती आपल्या जन्मलेल्या पोटच्या बाळाला सुद्धा दूर सारून त्या भगवंताच्या अनुसंधानात राहू शकलेली आहे. आता असं एकदम अचानक काही होतं का हो? असं होत नाही. त्याला काय पाहिजे तर पूर्वतयारी पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, "जरी केले ईश्वर भजन, तरीच होईचे पावन. जैसे व्यवहारिता धन, रासी माथा लाभे." बघा संपत्तीची तर दिलंय की संपत्तीची उत्तम गुंतवणूक केली, तर धनाच्या राशी प्राप्त होतात. आता आपण खूप कष्ट करून जर तरुणपणामध्ये जोपर्यंत अंगात आपल्या काय आहे तर शक्ती आहे, तोपर्यंत आपण कष्ट केले आणि संपत्ती जमवली, तर त्या व्याजावरती आपलं उत्तर आयुष्य जे आहे ते उत्तम स्थितीमध्ये जातं. अगदी त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, की जिवंतपणी जर ईश्वराचं अखंड भजन केलं, तरच सद्गती काय होते, तर सद्गती प्राप्त होते. मग "निधल्या वीणा पाविजेना, पेरल्या वीणा उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेच आहे." जे दिल्याशिवाय मिळत नाही, पेरल्या वाचून उगवत नाही, या म्हणी आपल्याला पाठ असतात. पण नुसतं तोंडपाठ असून उपयोग नाही. तर क्षणाक्षणा विचार करावा की हा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण अखंड भगवंताचं अनुसंधान जर ठेवलं, तर देह देहाचं काम करू देत. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. शरीराचा यथायोग्य उपयोग करून मनुष्य जीवनाचं सार्थक जे आहे, ते मनुष्य जीवनाचं सार्थक करून घ्यावं. कारण जिता नाही भगवत भक्ती, मेला कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करती, ते ते पावती तैसे. हे जिवंत असताना भगवत भजन करायचं नाही. आणि म्हणायचं की मेल्यावर मुक्ती मिळते, असं कसं शक्य आहे? आता मेल्यावर मुक्ती समर्थ म्हणतात ती उधारीची मुक्ती आहे. हा मेल्यावरचा मोक्ष, उधारीचा मोक्ष कोणी बघितलाय? पण ह्या चुकीच्या कल्पना तुम्ही उरात बाळगू नका. जसं कर्म तसं फळ हा ईश्वरी सृष्टीचा काय आहे तर नियम आहे. म्हणून एवं न करिता भगवत भजन, अंती नवीचे पावन, जरी आले बरे मरण, तरी भक्ती विण अधोगती. म्हणजे आयुष्यभर जर भगवत भजन केलं नाही तर मुक्ती मिळत नाही आणि सामान्यांच्या कल्पनेप्रमाणे चांगलं मरण आलं तरी भक्ती सिद्ध झाली नसेल, तर जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. जे दिसतोय भक्ती करताना, पण ती भक्ती सिद्ध झाली नाही म्हणजे भगवंताशी तो एकरूप झाला नाही. तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. असं समर्थांनी मग आता ही मुक्ती जी आहे, ती कुणाच्या संगती मिळेल? तर ती साधूंच्या संगतीमध्ये मिळू शकते. ती सद्गुरूंची तुम्ही सेवा करा. सद्गुरूंच्या संगतीमध्ये मुक्ती मिळते. म्हणून सद्गुरूंचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक, विवेक केलिया तर्क, कुठे निरूपणी. म्हणून जो साधक जो आहे, तो सद्गुरूंचा जो सेवक होतो, त्यांनी सद्गुरूंच्या कृपेने त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मानात्म विवेक प्रगट होतो. आणि ही सद्गुरूंची कृपा आहे. बघा सद्गुरूंची कृपा म्हणजे काय आहे हो? तर सद्गुरूंच्या कृपेने आता विवेक आपल्याला करता येतो. आपण व्यावहारिक सत्तेमध्ये पण विवेक करत असतो. हे चांगलं, हे वाईट, ह्याला किती द्यायचं, त्याला किती द्यायचं. हे सगळा विवेक आपण व्यावहारिक सत्तेमध्ये करत असतो. पण हा पारमार्थिक विवेक जो आहे, त्याला सत्य मिथ्या विवेक, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, हा मात्र सद्गुरूंच्याच कृपेने अंतःकरणात प्रगट होतो. सार काय, असार काय? आता सार तत्व आत्मतत्व सार आहे. असार जो आहे तो देह आहे. सत्य काय, मिथ्या काय? महाविवेक सद्गुरूंच्या संगतीमध्ये सातत्याने करत राहावं आणि अद्वैत वेदांताचं शास्त्रशुद्ध अस्खलित निरूपण जे आहे ते ऐकावं आणि जमेल तर ते करता आलं तर ते करावं. कारण त्यामुळे आपल्या सद्गुरूंना पण समाधान प्राप्त होतं. म्हणून संतांना शरण राहा. जो संतांचा शरण गेला, तो संतची होऊनी ठेला. कारण संतांना शरण गेलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर साधना केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं,
तर सहजच त्यांचा कृपाळू स्वभाव असल्यामुळे ते आपल्यावरती कृपा करतात आणि अशा कृपा झाली की काय होतं तर आपलं स्वरूप असतंच आपल्याजवळ. ते त्यांच्या कृपेने काय होतं तर ते प्रगट होतं म्हणजे आत्मज्ञान होतं. पण आत्मज्ञानासाठी संत संगतीसारखं दुसरं साधन नाही, नाही आणि नाही असं त्रिवार सांगितलं जातं. म्हणून गुरुभजनाचे आधारे, निरूपणाचे विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. म्हणजे गुरूंचं भजन करा. आता भजन करा म्हणजे काय करा? तर वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म करा. प्रणिपात पूर्वक काय करा तर श्री गुरूंची सेवा करा. त्यांच्या सहवासामध्ये राहा. महावाक्याच्या उपदेशाचं मनन चिंतन करा. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन ही काय आहेत तर आत्मसाक्षात्काराची साधनं आहेत. सद्गुरूंना प्रश्न विचारा. आपल्या शंकांचं समाधान होईपर्यंत समाधान करून घ्या. आणि माझा देह जो आहे, हे देहादी जगत जे आहे, हे माईक आहे आणि एक ब्रह्म जे आहे ते सत्य आहे. हे अनुभवायचं असेल तर तनानी, मनानी, धनानी श्री गुरूंची सेवा करून त्यांचं चित्त जे आहे ते प्रसन्न करून घ्या. आता ते प्रसन्न असतातच की हो. मी सेवा केल्यानंतर माझ्याबद्दल त्यांच्या चित्तामध्ये जी एक संकल्प निर्माण होतो, त्या संकल्पातून जी कृपा आपल्यावरती प्रसवते, त्याने काय होतं तर आपला आत्मज्ञानाकडचा मार्ग जो आहे, तो प्रशस्त व्हायला लागतो. आणि शरणागती अत्यंत आवश्यक आहे, की मी हा जीवभाव तुम्हाला वाहिलेला आहे. आता तुम्ही माझं कल्याण करा. आणि जी शरणागती जेव्हा अंतःकरणातून असते, तेव्हा शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी. बघा जो श्रीगुरूंना अनन्य शरण राहतो, त्याला श्रीगुरु जीव आणि ब्रह्म ऐक्याचं दान देतात आणि ते होईपर्यंत त्याच्या मागे उभे राहतात. तर आता अधिकार जसा ज्याचा असतो. आता एखादा हुशार विद्यार्थी असेल, त्याला फार कष्ट करावे लागणार नाहीत, म्हणजे त्यालाही करावे लागणार नाहीत आणि सद्गुरूंनाही त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत. पण आता दुसरा अजून मध्यम आहे. नंतर अजून काय तर दुसरा मंद आहे, तिसरा आहे. पण सगळ्यांना अधिकार आहे की नाही हो? ब्रह्मज्ञानाचा नक्कीच आहे. एकाला 2 लागतील, एकाला 10 लागतील, एकाला 20 लागतील. पण नक्की त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणार आहे. उलट आईचा लाडका मुलगा कोण असतो? जो कमी असतो बुद्धीने, तो आईचा लाडका असतो. तिला माहितीये, की हा जगामध्ये कसाही उभा राहणार आहे, तो मुळातच हुशार आहे. पण जो कमी असतो, त्याच्याकडे आईचं सारखं लक्ष असतं. अगदी त्या पद्धतीने जरी आपला एखादा शिष्य कमी अधिकाराचा असेल, पण तरी त्याला ते ज्याप्रमाणे बाळकाला माता परोपरीने वाढवते, अगदी त्या पद्धतीने ते श्री गुरु त्या साधकाला त्या जीवब्रह्मैक्यापर्यंत परोपरीने साधना त्याच्याकडनं करवून घेतात. परत चुकला परत कर. हे जमत नाही परत कर. त्रिगुणातीत व्हायचंय ना तुला, पण रजोगुणाचा प्रभाव खूप जास्त आहे त्या साधकावरती. तर त्याला किती वेळा तरी सांगायला लागलं तरी त्याला अजिबात त्याचा कंटाळा येत नाही. परत सांगतात. त्याला त्रिगुणातीत होण्यासाठी सिद्ध करतात. म्हणून सद्गुरूचे भजन मला एक विचारायला की एखाद वेळेस आई कंटाळेल, एखाद धपाटा मारून देईल एक. "काय रे तुला इतक्या वेळ मी सांगतेय पण समजत नाही का?" पण सद्गुरू मात्र कधीही कंटाळत नाहीत. परत त्याला साधन मार्गावरती प्रवृत्त करतात. कारण त्यांना माहितीये की ह्याचा पण अधिकार आहेच. मग कमी आहे म्हणून त्याला मागे ठेवायचं का? नाही, त्याला पण पुढे न्यायचं आहे. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य, सद्गुरू विना समाधान आणिक नाही. म्हणून सद्गुरू सेवा ज्यांना घडते ते महाभाग्यवान असतात. कारण त्याशिवाय साधनाचा दुसरा मार्ग नाहीये. म्हणून बघा समर्थांनी या देहांत निरूपणाच्या समासामध्ये जर आपण बघितलं, तर पहिल्यांदा त्या सत्यतत्वावरती त्या मायेचं आवरण कसं निर्माण झालेलं आहे. मग त्या मायेच्या आवरणातून जो बाहेर पडतो, जो जीवनमुक्त आहे, तो आपलं शरीर स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये कसं सोडतो हे सांगितलं आहे. मग जो अज्ञानी आहे त्याला जर सोडायचं असेल म्हणजे त्याला तशी स्थिती प्राप्त व्हायची असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे हेही समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग एक सद्गुरूंचा पदर धरून ठेवला म्हणजे सद्गुरूंचा हात धरून ठेवला, की आणि सद्गुरूंचं भजन केलं, की सद्गुरू तुम्हाला ते जीवब्रह्मैक्याची प्राप्ती करून देतात. आणि सद्गुरूंचं भजन कसं करायचंय मग ते माहिती कसं होईल मला? तर गुरुगीतेचा अभ्यास करा. गुरुगीतेमध्ये सद्गुरूंचं महात्म्य सांगितलेलं आहे.
आणि त्यांचं महात्म्य सांगून त्यांचं जे महात्म्य आहे ते काय करा, तर तुम्ही पटवून घ्या, त्याप्रमाणे त्यांचं भजन करा, त्यांची सेवा करा. कारण श्री गुरूंच्या सेवेसारखं दुसरं कुठलंच मोक्षदायक साधन नाहीये असं गुरुगीतेमध्ये आणि सगळं आपल्याला संत जे ते संत सांगतात. कारण तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रति सदाशिवे. कारण गुरुगीतेमध्ये भगवान सदाशिवांनी माता पार्वतीला श्री गुरुसेवेचं महात्म्य अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. कारण गुरु हे तत्व आहे आणि तत्वरूपाने सद्गुरूंकडे बघावं आणि सद्गुरूंची ब्रह्मभाव ठेवून सेवा करावी. सद्गुरूंना देहामध्ये बघू नये, मनुष्य म्हणून त्यांच्या प्रती त्यांच्याकडे बघू नये. तर सद्गुरू काय आहेत, तर हे एक तत्व आहे. आता एवढं सांगितल्यानंतर समर्थ असं म्हणतात की हा ग्रंथ जो आहे बघा, हा साधकांनी व्यवस्थित बघावा, आत्मानात्म विचार करावा. आणि मी हे सगळं मराठी भाषेत जरी सांगितलेलं असेल तरी अद्वैत वेदांताची भक्कम मांडणी या ग्रंथामध्ये केलेली आहे. शुद्ध वेदांत जो आहे तो वेदांत मी सांगितलेला आहे आणि मराठीमध्ये सांगितला की तो जास्त चांगला कळतो. संस्कृत भाषा ही काय देवांची आणि मराठी काय चोरांची असं नाथ महाराज म्हणतात. त्यामुळे मराठी भाषा पण कशी आहे, तर तेवढीच काय तर आपल्याला जी समजते, अगदी सोपी आहे, सुलभ आहे. त्याला दृष्टांत दिलेला आहे, ते प्राकृत म्हणू नये, जेथे ज्ञानाचे उपाये मूर्खासी हे कळे काय, मरकटा नारिकेळ जैसे. ते करवंटी पाहणाऱ्या माकडाला नारळातील मलई आणि गोड पाणी दिसतच नाही, त्याप्रमाणे भाषेचा विचार करणाऱ्याला मराठीतील अध्यात्म विद्या मनाला येत नाही, भावत नाही. कारण तो मराठी भाषेमध्ये आली म्हणून तिला काय लागतं, तर कमी समजायला लागतो. पुढे समर्थच म्हणतायत की बुद्धी जशी कमी जास्त असेल त्याप्रमाणे तशी समजूत होणं स्वाभाविक आहे. पण शिंपलीतील मोत्याची किंमत शिंपलीमुळे कमी होत नाही. म्हणून जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आदी अंती अनर्वाच्य. म्हणजे जरी मराठीमध्ये सांगितलेलं असलं, प्राकृतामध्ये सांगितलं असलं तरी त्याच्यामध्ये अजिबात काही कमीपणा नाहीये. प्रत्यक्ष ईश्वरी वेद सुद्धा ब्रह्मवस्तूविषयी बोलताना हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं म्हणता म्हणता थकले. हे असं जे परब्रह्म आहे ते कसं आहे, तर अनिर्वाच्य आहे, स्वसंवेद्य आहे. त्याच्या वर्णनासाठी कोणतीही भाषा किती कामाला येईल हे माहिती नाही. संस्कृत असो नाही तर मराठी असो, दोन्ही भाषा सारख्याच आहेत. हा तो अनुभवाचा प्रांत आहे. त्यामुळे भाषा हे काय फक्त तर माध्यम आहे. आणि असा समासाचा समर्थांनी इथे शेवट केला आहे. आणि विषय संपल्याचा संकेत समर्थांनी इथे दिलेला. असं म्हणतात की या 7व्या दशकापर्यंतच मुख्य दासबोध सांगून झालेला आहे. पुढे ज्ञानदशक खरं सांगितलेलं आहे समर्थांनी. तसा अधिकार सांगत सांगत समर्थ आपल्याला पुढे 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 नेतायत. आता हा दशक इथे समाप्त झालेला आहे. 8वा दशक आपला पुढच्या वेळेस सुरू होईल. इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.